नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही कधी बायकांच्या गप्पा गोष्टी गुजगोष्टी कधी ऐकल्यात का? तर आजची स्टोरी आपली ही त्यावरच आहे. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूया आजच्या स्टोरीला. मित्रांनो, ही कथा माझ्या घरची, एरियाची, गावची म्हणायला हरकत नाही. यात तुम्हाला कळेल की लोकांची, बायकांची थिंकिंग काय असते, घरचे डार्क सिक्रेट कळतील. सुरुवात माझ्यापासून करतो. माझं नाव श्याम आहे. मी 20 वर्षाचा आहे. आम्ही राहायला चाळीत आहोत. माझे बाबा वॉचमॅन आहेत आणि मम्मी घरीच असते. ह्या बायका सगळ्या मिळून घरगुती पापड, लोणची तयार करतात, चॉकलेट बनवतात. त्यांचा बचत गट आहे. त्यात 5 बायका आहेत. ह्या 5 लाईनमध्ये तर राहतात. माझ्या आईचं नाव कविता आहे. तीही 12वी शिकलेली आहे ह्या सर्वांमध्ये. ती तिचीच आयडिया होती. ॲक्च्युली चाळीत सर्वात मोठी खोली आमचीच होती. त्यातील एक खोली आईने ऑफिस बनवलं होतं. त्यातच ह्या बायका सर्व काम करायच्या. माझ्या आईचं वय 38 असेल, पण ती दिसायला एकदम भारी होती. तिला बघून भले भले येडे व्हायचे. फक्त तोंड उघडलं की तिचं तोंड घाण होतं. ती माझ्यावर सुद्धा आता घाण शिव्या द्यायची. मला जाम ऑड वाटायचं, पण मला माहीत नव्हतं की खरंच आई एवढी घाणेरडी आहे का. पप्पाची नाईट ड्युटी असली की आम्ही दोघं एकत्र झोपायचो. ती मॅक्सी घालायची आणि आत काही घालायची नाही, म्हणून तिचा बॉल लागायचा माझ्या अंगाला आणि मी शहारे भरायचो झोपेतच. मीही तिच्या गांडीला, बोचाला हात लावायचो, पण जास्त काही करू द्यायची नाही. ती लगेच बाजूला व्हायची किंवा कूस बदलायची. माझी पण हिंमत होत नव्हती पुढे. पण झालं असं एकदा, मी अंडरपॅन्टवर घरात बसलो होतो आणि अचानक बायका घरी आल्या सगळ्या मीटिंगसाठी. मी दार उघडलं तेव्हा त्यांनी अंडरपॅन्टवर बघून मला हसू लागल्या. मी पळत आत गेलो. मला जाम वाईट वाटत होतं. आई त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होती. तो प्रयत्न करता करताच आई त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेली. तिथे त्यांचा विषय चालू झाला. मला एकट्याच होत्या त्या माझ्याबद्दल काही बोलणार तर नव्हत्या ना, हे मला ऐकायचं होतं, म्हणून मी चोरून ऐकू लागलो. आई, अरे बास आता, पुरे झालं. तुम्ही तर असं वागताय जसं काही तुम्ही कोणाला नागडं बघितलंच नसेल. शांता, अगं राहिलंच काय आहे बघायचं, सेमच तर होतं. आई, मग घ्यायचं ना त्याला चढवून, एवढं काय. सगळ्या बायका शांत झाल्या. त्यांची मीटिंग झाली. 2 बायका घरी गेल्या. फक्त शांता काकू आणि गाडे काकू थांबल्या होत्या. या तिघी मैत्रिणी होत्या, खूप जवळच्या. थोडा वेळ बसल्यावर त्या परत बोलायला सुरू झाल्या. सॉरी, आई बोलली. सॉरी अगं, मगाशी जरा जास्तच बोलले. तू मनावर नको घेऊसा. तू समोर बायकांसमोर विषय काढलाच म्हणून बोलावं लागलं, नाहीतर बायका फायदा घेतात गं. गाडे काकू, अगं बाई, आम्हाला काय करायचंय, दिसलं म्हणून बोलले. बरं झालं तू बोललीस. त्या बायकांना आपला जरा धाक असलाच पाहिजे. शांता काकू, जाऊ दे गं, एवढं काय, चालतंच मजाक मस्तीमध्ये. गाडे काकू, कविता, पण खरं बोलायचं झालं तर मुलाला घरात नीट कपडे घालायला शिकवत जा ना, सांगत जा. राग नको येऊन देऊस, पण तो आता मोठा झालाय, दिसून येतं सगळं. कसतरी वाटतं. मी पण माझ्या सुजितला असं बसू देत नाही कधी. आई, अगं बाप लेकाची सवयच आहे ती. घरात आले की कपडे काढूनच फिरतात. आता मला पण सवय झाली आहे. शांता, बरं आहे बाई तुमचं. घरी तुम्हाला सगळं भेटतं. आमच्या घरात असलं काही नाही. 2 सटवे आहेत, त्यांचंच टेन्शन आलंय मला. गाडे काकू, आम्ही काय हाऊस नसते बाई आम्हाला. आता आहेत घरात म्हणून दिसतं. आई, तेच ना, आता बघून बघून काय नवल वाटायचं तेव्हा. शांता, काय बोलतेस, खरं का. अगं मी तर झाकच झाले असते. शॉकच झाले बघून. अगं खरं, मोठा झालाय तो आता. त्याचं सामान पण दिसत होतं मागाशी चड्डीतून. गाडे काकू, हो गं बाई, असं वाटत होतं की पटकन मिठीतच घ्यावं त्याला. एवढा तर मला सुजितला पण नसेल. तो नॉर्मल होता की टाईट होता सामान त्याचं. आई, नाही गं, नॉर्मलच होतं. बापावर गेलाय तो. सामान ताटलं तर पार 9 इंचावर जातं. बघशील तर गाण फाटेल तुझी. शांता, शॉक फेस. तू तुझ्या पोराचं टाईट झाल्यावर बघितलंयस, खरं सांग हां. गाडे काकू, अगं एकच घरात राहतो, मग बघितलंच असेल ना तिने. आणि या वयात सुळसुळाट असतो मुलांना. मी पण किती वेळा सुजितला बघितलंय हातभट्टी करताना. शांता, काय बोलता गाडे वहिनी, मग तुम्ही काय करता. बघून मूड होत नाही का तुमचा. मी तर ऐकूनच ओली झालीय. आई हसत, छे गं, काय बोलतेस, पोरं आहेत आमची, विचार पण येत नाही मनात तसा. शांता, वाह, छान आहे. पण मला नसतं झाला बाई हा कंट्रोल. माझ्याकडून काहीतरी झालं असतं. तुम्ही कंट्रोल करता, भारी आहे बाई तुमचं. घाडे काकू, कंट्रोल, अगं बाई काय सांगू तुला. एकतर 10 बाय 10ची खोली, त्यात पोरगं बाजूला झोपलेलं असतं. नवऱ्याला खास सुटली की मग एवढी लाज वाटते करायला, असं वाटतं तो बघतोच असतो का काय. आई, सेम बरोबर म्हणाला तुम्ही गाडे वहिनी. अगं तू तरी घरात मोकळी फिरू शकतेस. आम्हाला तसं पण फिरता येत नाही. पोरांना दिसले की येड्यासारखे वागतात. लाज वाटते नुसती. शांता, बया लयच अवघड आहे तुमचं. बरं झालं बाई मला मुलगा नाही आहे ते.
मला तर राहावलंच नसतं. मी तर नसते ठेवू शकले एवढा कंट्रोल. काही ना काही झालं असतं. चला, आता एवढं बोलूनच मी ओली झाली. कामं पडलीत घरी. जाते मी. आता घरात फक्त घाडे काकू आणि आई होती. त्या दोघी थोडा वेळ बसल्या, बोलल्या आणि परत त्याबद्दलच बोलू लागल्या. घाडे काकू: "वहिनी, आपल्या दोघींचं एवढं सेम आहे म्हणून तुम्हाला एक विचारायचं होतं. बोलू का? आई: बोला की बहिणी, त्यात काय एवढं? घाडे काकू: अहो, राग नका मानू देऊ, पण कधी श्यामने तुमच्यावर चान्स मारलाय का? आई: का हो, असं का विचारताय? काय झालं? घाडे काकू: अहो, सुजितचं काही खरं वाटत नाहीये. नुसता चान्स मारत असतोय मला. उसळ्या मारतोय. मी झोपत असताना पहिली लावायचा, हात लावायचा, पुच्ची दाबायचा, बॉल दाबायचा, अंग घासायचा, पण आता दिवसा पण करतोय. काल मी किचनमध्ये काम करत होते तर मागं येऊन चिटकला आणि बुल्ला गाडीत घुसवायला बघत होता. मला कळत नव्हतं काय करू. सगळ्या अंगावर शहारे आले होते. हलता पण येत नव्हतं. श्वास पण घ्यायला त्रास होत होता. आई: काय म्हणता वहिनी? खरं का की काय? बाई गं, अवघडच आहे. पोराचं काय करायचं अहो? आमच्या घरी पण सेमच आहे. पण अजून मी तेवढी हिंमत त्याला करू दिली नाही. तो पण रात्री झोपेत हात फिरवत असतो. माझ्या गांडीवरून कधी कधी चिटकतो मागून. पण मी झटके देते त्याला. आई: घाडे काकू: अहो, तेच तर ना. ह्यात चुकी त्यांच्या बापाची आहे. अहो, मुश्किलीने महिन्यातून 1-2 वेळेस करतात आणि त्यात पण 2 मिनिटात गळतो त्यांचा. मी पण बाई आहे. मला पण खास सुटते. माझी पण पुच्ची आहे. आई: बरोबर आहे बोलला बघा तुम्ही. श्यामचे पप्पा पण असेच पहिल्यासारखं करत नाहीत. मला पण अर्ध्यातूनच उठावं लागतं. बायका 35 नंतर जवान होतात. त्यांना तेव्हा कळेल. खाज वाटते. आणि हे माणसांसोबत तोपर्यंत म्हातारे होतात. उठणं त्यांचं बंद होतं. काय करायचं आता? अफेअर नाही करणार तर काय करणार बायका? घाडे काकू: हो, बरोबर बोललात बघा तुम्ही. मग तुम्ही काय म्हणता? देऊ का सुजितला मी? मला नाही राहवत आता. तो अंगाला चिटकला की पूर्ण अंगात शिडशिड होते. ओली होते मी त्याचा हात लागला की. असं वाटतं कचाकचा धुवून घ्यावं त्याच्याकडून. आई हसत: अहो, मग घ्या की उडून. कोणी थांबवलंय तुम्हाला? तुमचाच पोरगा आहे. घरातल्या घरात कोणाला कळणार पण नाही. मी पण नाही सांगणार कोणाला. कशाला मन मारता? घ्या करून आहे तोपर्यंत. एकदा 40शी क्रॉस झाली की तो स्वतःहून लांब होईल. जोपर्यंत तुमचं सामान आहे ताट तोपर्यंत घ्या करून. मला विश्वास होत नव्हता ह्या बायकांचं असलं बोलणं ऐकून. माझा बुल्ला ताटला होता. घाडे काकूबद्दल बोलायचं झालं तर 1 नंबरची छान होती. फक्त सावळी होती. ती मम्मीपेक्षा लहान होती आणि सुजित पण माझ्यापेक्षा लहान होता. 18च वर्षाचा असेल जेमतेम. पण त्याचे हे सगळे विचार ऐकून मी शॉक झालो होतो. एवढं सगळं बोलणं ऐकून मी तिथून निघून गेलो. परत एक दिवशी मी घरी येताना रस्त्यात शांता काकू दिसल्या. त्यांना दळण घेऊन येताना मी त्या मॅक्सीतच होत्या. मी त्यांना लिफ्ट दिली. दळण स्कूटीवर पुढं ठेवलं आणि त्या मागे बसल्या होत्या. मी स्पीड ब्रेकरला गाडी एकदम स्लो करत होतो तरी त्या त्यांचे बॉल मला पाठीला लावत होत्या. त्या फुल चान्स मारत होत्या माझ्यावर. घराजवळ आल्या मी दळण देऊन त्यांच्या घरी द्यायला गेलो. त्यांनी पण पाणी आणून दिलं प्यायला. शांता काकू: थँक्यू श्याम. लय मदत झाली बघ तुझी. दळण गरम होतं आणि माझी कंबर पण जरा धरली होती. मी: बस का काकू, तुम्ही जातानाच मला बोलायला हवं होतं. मी दिलं असतं आणून. त्यांच्या डाव्या बॉलपासून खालपर्यंत पीठ लागलं होतं आणि ते नेमक्या माझ्या पुढे उभ्या राहिल्या होत्या. मी झटकन बॉलवर हात मारला आणि झटकू लागलो. त्या एकदम उसळल्या. आऊच करत होत्या. मी त्यांच्या बॉलवर चापट मारल्यावर बॉल हलला होता. त्या एकदम लाल झाल्या, पण तशाच उभ्या होत्या. मी त्यांना सॉरी बोलू लागलो. त्या म्हणाल्या काही नाही, चालतंय म्हणून. आणि मी पण उठलो आणि परत त्यांच्या बॉलवर हात ठेवला आणि दाबला. पीठ चिटकायचं बहाण्याने. शांता काकूंनी डोळे बंद करून घेतले आणि दाताने होठ चावत म्हणाल्या आह. मी जर 10 मिनिट अजून तसंच थांबलो असतो तर त्यांनी मला झावायला दिलं असतं. हे पक्कं असतं. त्या एवढ्या वेड्या झाल्या होत्या माझ्यावर. कसंबसं मी तिथून बाहेर आलो. आठवडा गेला यातच आणि घाडे काकू आईकडे आल्या होत्या साखर मागायला. तेव्हा आईने विचारलं, काय झालं पुढं? काही केलं का नाही? त्या लाजत होत्या. मी समोरच टीव्ही बघत बसलो होतो. मला बघत त्यांनी आईच्या पाठीवर चिमटा काढला आणि म्हणाल्या, मी दुपारी येते निवांत ऑफिसवर, तेव्हा बोलू. आणि गेल्या. दुपारी त्या येणार होत्या तेव्हाच मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सामानाच्या रॅकच्या बाजूला बसलो. अर्ध्या तासाने दरवाजा वाजला. आईने मला 2-3 वेळा हाक मारली. तिला वाटलं मी घरात नाहीये म्हणून तिने दरवाजा उघडला आणि घाडे काकू होत्या. त्या दोघी आत आल्या आणि बसल्या. मी जाम एक्साईट झालो होतो की पुढे काय झालं असेल म्हणून. आई,
सांगा ना घाडी वहिनी, मला राहवत नाहीये. सगळं सांगा एकदम पहिल्यापासून. घाडी काकू: हो हो वहिनी, अहो आता सगळं सांगते तुम्हाला. अहो तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदरच. नुसतं येण्यासारखं करायचा तो. तुमच्याकडून गेले त्या रात्री त्याने माझ्या पुच्चीला हात घालायचा प्रयत्न केला. त्याचा गुडघा टाकला आणि घासू लागला होता. मेली झाले होते. बाजूलाच त्याचा बाप झोपला होता. तरी तो घाबरत नव्हता. मला कसे झाले होते तुम्हाला काय सांगू. कशीबशी रात्र काढली ती मी. काही मीच मुद्दामून त्याला गरम केलं. मी आंघोळीला गेलो होतो तो त्याला टॉवेलच नाही दिला आणि तो धुवायला परत बाहेर आला त्यावेळेस तो पूर्ण उघडा होता. तो बघतच राहिला होता. मला एवढी लाज वाटत होती. त्यानं टॉवेल बाजूला केला आणि मला चोळायला लागला मला बघून. आई: अगं बया, काय म्हणता, 18 वर्षाचं पोरगं आहे. एवढं वाटतं का कोणाला. घाडी काकू: अगं ते वरूनच 18चं आहे, आतून 24-25चं असेल माणसासारखं. आई: अयो काय म्हणता, किती वेळ करतो. घाडी काकू: 2 वेळा पाणी पाजले. त्यांनी मला 2 वेळेस पाणी पाजले तेव्हा कुठे त्याचा पहिल्यांदा शांत झाला तो. आई: अहो असं अर्धवट नका सांगू, नीट काय झालं ते सांगा. घाडी काकू: अहो सकाळी त्याला नागडी होऊन दाखवलं होतं आणि दुपारी तो आला सेम नेहमीसारखं. गांडीला हात लावून चोळू लागला. मी काही बोलले नाही. त्याने हात पोटावर ठेवला आणि हात वॉलवर नेत चोळू लागला. मी त्याला नको बोलत होते पण त्याला कळालं होतं मला पण हवंय. त्याने डायरेक्ट पुच्चीवर हात लावला आणि चोळू लागला. जाऊ दे ना मम्मी, पप्पांपेक्षा जास्तच मी करतो. मग काय बोलायचं. आधी त्याने माझा हात पकडला आणि आत मला घेऊन गेला आणि बेडवर झोपवलं आणि पायात घुसला. माझी पुच्ची चाटू लागला. आई: बाबो, मी तर ओली झाली ऐकताच. वहिनी तुम्ही काय बोलला. काय त्याने तोंड लावलं होतं का काय. घाडी काकू: अगं जशी त्याने जीभ लावली मी थंडच पडले. तो मला दाणा चोपत होता. दाणा पुच्चीत जीभ घालून जिभेने चावत होता. त्याच्या बापाने कधी पण असं तोंड लावलं नव्हतं पुच्चीला. अहो खरं सांगते, खूप मज्जा येत होती. मी यासारखं सुख कुठंही घेतलं नव्हतं. आजकाल पोरं खूप पुढं गेली आहेत. आपण जे करतो त्याच्यापेक्षाही पुढं गेली आहेत. आई: मग पुढं काय झालं. घाडी काकू: पुढं काय, त्याने बुल्ला चोखून घेतला माझ्याकडून. आई: तिचा आवाजच बदलला होता. एकदम दबक्या आवाजात म्हणाली. मग घेतला का तुम्ही. घाडी काकू हसत: त्याने केस पकडले आणि तोंडात देऊ लागला होता. मग काय करणार मी. नंतर मीच त्याला बोलले की बस कर, टाक आत. झव मला आता, खूप वेळ घालवू नकोस. तेव्हा त्याने बुल्ला पुच्चीत घातला आणि झवू लागला. आई: का हो, असंच घालून घेतलं. कॉन्डोम नाही का. घाडी काकू: कॉन्डोम कशाला, माझंच पोरगं आहे ते आणि माझं ऑपरेशन झालंय. मला काही नाही होणार आता. आई: ते तर माझं पण झालंय पण रिस्क कशाला घ्यायची. घाडी काकू: अहो आपण काय बाहेरच्या बायका आहोत का की दिवसाला 10-10 जणांकडून झवून घेतो. माझा नवरा आणि माझा पोरगा, या दोघांपलीकडे मी कुणाकडेही जाणार नाही. आई: ते पण आहे. आपण काय बाहेर कुठं तोंड मारत फिरतोय. मी तर यांच्याशिवाय अजून कोणाकडूनच करून घेतलं नाहीये. त्या दोघी शांत बसल्या होत्या बराच वेळ. आई: मग आतापर्यंत किती वेळा केलंय. घाडी काकू: अहो दररोज करतोय तो, सोडतच नाही. आता पण घरी गेला चढेल बघा तुम्ही. आई: मज्जा आहे बाबा तुमची. आता काय तुमचं झालं, काम करायचं काही गरज नाही. पोरच खाज मिटवतोय. मज्जा आहे तुमची. घाडी काकू खूप हसत होत्या आणि त्या घरी गेल्या. आई किचनमध्ये गेली, आवरू लागली. मी हळूच बाहेर येऊन परत आत आलो. बेडरूममध्ये गेलो. आई बेडरूममध्ये आली आणि ती म्हटली, अरे तू कधी आलास. मी म्हटलं, मी आत्ताच आलो. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा. या स्टोरीचा पुढचा भाग मी उद्या किंवा परवा अपलोड करेन. मित्रांनो, धुलवडीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.